चाललंय सोन्या सोने टोने हाय हा तर गुड मॉर्निंग मी बनवायला लागले स्वयंपाक आता सकाळी म्हणजे आता चहा नाश्ता झाला मुलाचा आता बनवते काय करायला लागतं मी तर बनवायला वांग्याचं भरीत आणखी पालकची भाजी भाकरी बनवल्यात भात पण बनवायचा थोडा झालं आता लेकरं बाळाचं गेली काय इथं सोन्यानं काय केलंय काय केलंय सोने हे का हा भाकरी बनवल्यात ही ताज्या भाकरी बनवल्या ती शिळ्या भाकरी बनवल्यात हो का शिळ्या भाकरी तर किती पातळ आहेत बघा ह्या एवढं पातळ भाकरी कोण खातं का तिला म्हणलं भाकरी बनव आपण ऑनलाईन विकू तो भाकरी ऑनलाईन असतात येतात की विकायला आता वाळायला का ओल्या छकीन आंघोळ केली का नाही केली ग काय करायचं सोनीची मोठी बहीण दिसायला लागली छकुली तर इथं वांग्याचं भरीत बघा ज्याच्याकडे चूल नाही त्याने असं बनवायचं मोठी मोठी वांगी किंवा बारीक आपलं तर चालतंय तर नवीन तवा आहे का ग नाही नवीन नाही ह्याला उकडून घ्यायचं नंतर फक्त असं तेल टाकून झालं रस ठेवायचं तोपर्यंत आपण लसूण सोलून घ्यायचा कोथिंबीर असली तर कोथिंबीर थोडी सोलून घ्यायची म्हणजे मी नाही घेतली अजून घेते खायट आपण कोथिंबीर असेल की बघ शकला नसतं तर काय फरक पडत नाही नुसतं लसूण बसची फ्रीज मध्ये जाऊन देख ना तोड ती चपात्या वाळायला घाल टमाटर टाक फ्रीज मध्ये चांगलं असतं ग फेकून देत नसतं आण पाणी असतंय अगं हे दिवस कुणी काढला तर त्यालाच माहिती असतं नाही पण तीच गहू आणायला पैशाची गरज असते पैसे कमवायला किती उन्हात जावं लागतं माहित नाही का तुम्हाला अजून काही कळत नाही ग कमवायचे बारे आल्यावर कळतंय बरोबर कळतंय मग 1 रुपयाची किंमत काय करायचं आमच्या आईबापानं पण असंच कमावलं असं कमवलं असं उन्हात आलं पण आम्ही बिगर चेपलच हिंडत होतो आई बापा पण ह्यासाठीच मरून गेले असते ना आपले नाही आपल्या लेकरांचं आपल्यासारखं येऊ दे बनवा दुसरा होय काय फ्रीज मध्ये फ्रीजचं पाणी पिऊ नको छुकले घसा पकडला पाणी गेलं ना बरं झालं बाय माझं धुणं भांडी झाले पाणी असल्यावर पटकन काम होतंय कारण पाणी नसल्यावर आळस येतंय काम पण होत नाही काय करायचं बरं ह्याचं कुठवर आलंय आता येईल उकडला काय 2-3 मिनिटं झाकलं असं आपण शिजलंय का नाही बघायचं जरा असं डवचून जेणेकरून आपल्याला असं ग्लासने किंवा कशाने तरी बारीक करता यावं तर ती थोडं शिजले एक लहान आहे ते शिजले म्हणजे मोठा आहे ते शिजलं नाही तर ते आपल्याला उकडून घ्यायचं चांगलं नंतर थोडं तेल टाकलं बरं का मी पाणी बिणी नाही टाकायचं चव जाईल सगळं कोणी शिकवलं का तुला मीच मनाने शिकले कारण की आता चूल नसल्यावर बरीच खाऊ वाटलं समजा आणि चूलच नाही मग काय करायचं किंवा भाजले मात्र वांग तर मग खायचंच नाही एक दिवशी वांग टाकलं चुलीत पाणी टाकवलेलं होतं गॅस ध्यानातच गेला गेला जाऊ दे काळ झालं की मला वाटलं फक्त बाहेरनं काळ झाला असं तर बघते तर आतनं बी कोळसाच पुढे काही खायला पण मिळालं नाही रानात आम्ही जायचं ना मग तेव्हा खाऊ वाटायचं असं मी माझ्या डोकं चालवलं म्हटलं ह्याच्यावर असं उकडून घ्यावं आधी आणि उकडल्यावर मग त्यात लसूण टाकायचं मीठ टाकायचं बारीक करायचं कच्चं लसूण टाकायचं त्याला काय हे नाही करायचं तर चांगलं लागतंय तर पालक रगड के तिकडं फोन नाही दे पलीकडं करते ना पाणी नाही टाकायचं पाणी टाकल्यावर सगळं चवच जाते आता एक पालक शिजून झालेली बारीक अभी मैं करते ऐसा इसको थळ्याचं काम नसलं तर थळ्यात ठेवू ना साईडला नको आणि परत कशात ठेवू पालक मिरच्या नाही द्या मिरच्या नसल्या तर काही प्रॉब्लेम नाही 1 मिनिट कारण परिस्थिती आहे म्हणल्यावर आपण आढळत राहतो म्हणल्यावर ऍडजस्ट करावं लागतं मिरची पावडर टाकायची किंवा घरातली मसाला बिसाला चटणी बिटणी असलं तरी टाकायचं काय होत नाही फक्त लसूण जिरे असेल ना सगळ्या भाज्यांना कसते जिरे नवरीने टाकायचं काय खरं नाही बाय त्या लापशील आणि त्या पाण्याला
लापशी म्हणते चांगली झाली. करपली पण चांगली झाली आहे का नाही. बघू आपल्याला एखाद्या दिवशी असं बारीक करून घ्यायचं. बारीक पातेली गरम आहे म्हणून पकडली ना असं झाली बारीक. नको आहे थांब ते असं घट्ट होत नाही की मग असं काड्या बिड्यात नाही का देठ तसं जेवढी बारीक करून तेवढी घट्ट चवदार लागते. पाला पाला म्हणजे पाण्यामध्ये दिसते सगळं. चुकल्या पाणी देणार ताडत थोडं. कॅरी बॅग आणतावरती पाला पाचोळा भरतात. इथला पाला पाचवा हे लसूण सोलला चांगला आहे. हे पकड बसत की माझ्या हाताचं आहे. भाजी थोडीच होती बाई आपण सोमवारी आणलेली. काय केलं लसूण बारीक तर काही सापडलं नाही मग कशाला तरी काहीतरी करायचं अडचणीच्या टायमास. तवर भकुलं कर आपलं. नाही कर कमी आहे. ती पण उडून चाललं बाई पडून भेटलं तिकडं. भेटली चकुल्या थोडस तेल डायला मैंने जिरे टाकले दिसते की अगं. दिसते ना क्लिअर हा झूम करून काय गं काय जिरीच डाळ हुडकत होती पण जिरीच डाळ घालत. दाखवायची आता काय करायचं खायचं कसं तरी गरीबावणी. हे दिवस असं काढलं तर पुढचे दिवस चांगले आहे ना. रविवार आला की चांगलं काय रविवार आला की मटण बिटन खायचं. गरीब आहे आपण. इरी वारी गरीब का. जेव्हा घरात काय नसतं तेव्हा गरीब. गरीब आणि दोन पैसे आले की बिर्याणी करायची किंवा असं मटण बिटन आणायचं पैसे भाजी. लसूण चांगलं लाल झालेलं आहे. हळद टाकली थोडी सर काय करू का आता मिरच्याच नाही तर काय करते. केली इडी वाकडी. पहिल्यांदा तिचा रेसिपीचा व्हिडिओ बनवायला लागले त्यानं ते काय सापडत आहे. काय सापडत आहे बस का. चटणी आपल्या घरात असेल तीच टाकायची. मिरची पावडर असो आपण घरी भाज्याला दुसऱ्या वापरतो ना ती चांगली लागते. आमच्या मिरचीचं जरा तिखट कमी झालं त्यामुळे हे चांगलं केलं. आहे काय होत नाही लहान मुलासाठी. आणि थोडं शेंगदाणा बारीक करून थोडंसं टाकायचं. थोडंसं म्हणजे आवडदोबडच कुटायचं शेंगदाणं. ते बारीक नाही करायचं. ते बारीक केलं की दाताखाली लागत नाही मग चांगलं लागत नाही. आणि आवडदोबड केलं मग जेवण करताना चांगलं लागतंय. आता आपल्याला वांग्याचं भरीत करायचंय. मग घेतलं आता लसूण जिरे नाही म्हणून काय प्रॉब्लेम नाही. जिरेचं काय विशेष आणू दे का जिरे नको राहू दे. वांग्याच्या भरीतमध्ये फक्त लसूण असते. कोण कोण चवीला म्हणजे कोण कोण टाकताय. सहसा सगळे नाही टाकत. जिरे नाही टाकत. कोथिंबीर टाकायची किंवा कोण तिखट कोणाला भरीत खायचं तर कोण तिखट बनवते. आता आपण तिखट नाही बनवणार कारण आपल्या चिल्लर पार्टीला खायचंय त्यामुळे आपण तिखट नाही बनवणार. तर लसूण आणि मीठ फक्त टाकणार आपण. त्यामुळे दाखवते तुम्हाला कारण हे चुलीवरचं नाही भरीत आपल्या गॅसवरचं आहे. गॅसवर आपण वांग भाजू शकत नाही की असं बिना तव्याचं. गॅसचं चांगलं नसतंय म्हणून लय राडा केलाय तो. होत असते किचनवर आता सगळं संगच करायचं होत असते. काय करणे का शिजलं का बघ. आता हे वांग शिजले चांगलं उकळून दिसतं. लसूण टाकायचं. टाकलं लसूण आणि खारट नाही होत.
टाकी चटणी पण त्यात लगेच. अगं मुलांना खायचंय बिना चटणीचं असं दे, बिना चटणी चांगलं लागते. आपण वरून चटणी टाकून खाऊ शकतो मुलांना. चिंगळ्या पुण्याला चिंगळी पुंगळी पण खात्यात तिखट. मग टाक. कसं पण करते, कोण हिरवी मिरची टाकते, कोण मिरची पावडर टाकते, कोण जे घरात ते आपला मसाला टाकते. म्हणजे आपल्या चवीनुसार टाकायचं. काही नाही विशेष. वांगे पण आता चांगलं शिजलेले. थोडं कच्चं राहिलं वांग तर लय छान लागतं. उलट हे जरा जास्त शिजले, थोडं कच्चं राहिलं वांग मग चांगलं. आणि लय पण त्याला हे करत नाही बारीक बारीक. आबड दोबड. म्हणजे चांगलं. टाकी चटणी. गावाला सगळ्यांना आवडत असते. तू नाही कधी खाल्लं दादा मावशी? मी माझ्या पहिल्या युट्यूबला रेसिप्या पडलेल्या आहेत त्या. असले वांग असलं बरीच खाल्ले तू? असलं नाही खाल्लं. आता खाऊन बघ, म्हणजे खरं स्वयंपाकात सुनी एक नंबर. त्यात थोडी जिरे असायला पाहिजे होती ना. जे असलं तरी चालतंय, नसतं तरी चालतंय. साधं सुद्धा ना. जेवढं साधं करू तेवढं चांगलं लागतंय. त्यात काय पण मटेरियल टाकलं तर चांगलंच लागत नाही, काहीतरी बिघडत असते. तर कच्चं तेल टाकायचं थोडं, म्हणजे आपण कसं तेल चटणी हे खातो. ठीक आहे, बारीक केलं नाही. आधी जेवण करून पुन्हा किचन वाटा धुवून म्हणजे भांडे पण होते. असं एवढं साधं सोपं बरेच कुणी कुणी खाल्लं तेवढं कमेंटमध्ये सांगा. आणि ते सहजासहजी का नाही, चुलीत भाजलेलं वांग, त्यात कच्चा लसूण, कच्चं तेल आणि मीठ एवढं आपण टाकतो ना, तर ही गावाकडं कच्चंच वापरतात, लसूण आणि तेल आहे का नाही. आणि वरणच असं. पण फरक एवढाच झालेला इथं की ही आपण तव्यात भाजलेलं वांग आणि बाकी सगळं देते. एक मिनिट तू खाऊन सांग, म्हणजे खरं खरं सांग. मी आता तुझी बहीण आहे म्हणून सांगू नको. ही आहे माझं ताट, ह्या ताटात देतात ना कडगालास पाणी आहे ना त्याच्यात. हे चांगलं आहे की वांग झाकलेलं केड. बरोबर. आधी एवढंच खाऊन